या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890 98 40 42। तिला बाप तुम्हाला परत द्यायला मी आलो होतो बघ पोरी। बस एवढं मी केलं बघ। मुखातून माझ्या चुकीचा काही शब्द गेला असेल तर मला नक्कीच माफ करा तुम्ही। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे। बातमी पाहत आहोत आई बापाच्या संदर्भातली। कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत उत्स्फूर्त प्रतिसाद। विविध माध्यमातून 50,000च्या वर आई वडील व लेकींनी ऐकले व्याख्यान। आई बापाचे आपल्या जीवनातील मोल अनमोल आहे, त्यांना कधीही अपमानित करू नका हे सांगताना महाराष्ट्रातील नामवंत वक्ते डॉक्टर वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानाने येवलेकरांच्या मनावर जादू केली। कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये विविध माध्यमातून व आमच्या चॅनलवरून थेट प्रक्षेपित करण्यात आलेल्या या व्याख्यानाला 50,000च्या वर आई वडील व पालक मुलामुलींनी लाभ घेतला। व्याख्यानानंतर अजूनही प्रत्येकाकडून या आयोजनाचे कौतुक केले जात असून अतिशय महत्त्वाच्या विषयावर आयोजन केलेले या कुणाल दराडे व टीमच्या वतीने आभार मानण्यात आले। येथील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आसरा लॉन्सवर न समजलेले आई बाप या विषयावर डॉक्टर हंकारे यांनी अतिशय उत्स्फूर्त सुंदर व मुलींना आत्मचिंतन करायला लावणारे व्याख्यान दिले। शहरात व परिसरातील सर्व शाळांचे हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या पालक यावेळी उपस्थित होते। नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत। आज मी येवला येथे आहे आणि हा आमचा कुणाल, या कुणालनी बाप समजावून घेताना हा विषय घेऊन मला इथं बोलवलेलं होतं। जवळजवळ 10,000 माझ्या लेखी आज इथं या मंडपामध्ये होत्या। आज काळजामध्ये एक आग आहे। शिकण्याच्या वयामध्ये माझ्या लेखी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसतायत। आमच्या लेकींचे तुकडे होत आहेत। हे लांडगे कुत्रे हरामखोर लेकींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतायत, त्यांच्या शरीराचे लचके तोडतायत आणि 20-20 वर्ष ज्या बापानं तळहाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर थुंकायला लावतायत। 6-6 महिन्यांनी त्यांना सोडून देत आहेत आणि असे कितीतरी केसेस आहेत। आमच्या लेकी गायब आहेत, कुठं आहेत हे आम्हाला लेकींना सांगायचं आहे। त्यांनी फक्त हे शिकण्याचं वय, शिकून मोठं व्हायचं। आम्ही शाहू फुले आंबेडकर चळवळीतली लोक आहोत। प्रेमाच्या विरोधात आम्ही नाही, पण जे प्रेम तुम्हाला तुमच्या शरीराचं तुकडं करतं, तुमच्या आईबापाच्या तोंडावर तुम्हाला थुंकायला लावतं, ते प्रेम नाही। तुम्ही फक्त शिकून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा। राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुमच्या बापामध्ये, जो तुमच्या होगे वही होगा। आणि तू जिजाऊ आहे, तू माझी अहिल्या आहे, तू माझी सावित्री माई आहे, ही आज ओळख आम्ही लेकींना करून दिलेली। हे सगळं त्या लेकराच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे। आज 10,000 लेकी इथं आलेल्या होत्या। 10,000 लेकी जवळजवळ 1 लाख 2 लाख लेकींना आपल्या मैत्रिणींना हे सांगतील 31 डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्रातली एकही लेक खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही आणि 2027 पर्यंत देशातली एकही लेक खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आम्ही फसू देणार नाहीत। अशी लेकरं जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत, या महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकरांना मी सांगतोय, पुढे यायचं आहे, जीव तोडून आपण ही चळवळ मोठी करायची आहे आणि माझ्या लेकींना ताकद द्यायची आहे। वंदे मातरम, जय हिंद, जय भारत। खरं तर अभूतपूर्व गर्दी या ठिकाणी आली होती। मला अपेक्षा पण नव्हती, परंतु 10,000हून अधिक स्टुडंट्स या ठिकाणी या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातनं आले आणि वसंत सरांबद्दल खूप यापूर्वी ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात व्यक्तिमत्व काय तो आत्मसात आम्ही सर्वांनी केलेला आहे। त्यांचे आदर्श, त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच माझ्या माता माऊलींसाठी प्रेरणादायी असणार आहे आणि माझ्या भगिनी या नक्कीच त्यांच्या विचाराचा आदर करतील आणि समाजामध्ये त्यांच्या विचाराने भविष्यामध्ये त्यांचं पाऊल टाकतील। म्हणजे खरोखर न समजलेले आईबाप याची खरी व्याख्या काय असती ती आज खऱ्या अर्थाने वसंत सरांच्या माध्यमातून आम्हाला कळाली आहे। वसंत सर, हॅट्स ऑफ। आणि तुमच्यासारख्या विचारवंतांची या राज्याला नव्हे तर देशाला गरज आहे, एवढंच मी सांगेल। धन्यवाद, खूप खूप आभारी सर।